वाढदिवस असो अथवा कोणतंही सेलिब्रेशन, केक तर आपण नेहमीच खात असतो. तर मग आज आपण एकदम साधा आणि सोपा केक बनवतोय, तो सुद्धा घरच्या घरी. जर तेच बाहेरचे केक खाऊन कंटाळला असाल तर हा साधा सोपा रवा मैद्याचा केक घरी नक्की बनवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पूर्वतयारी करून घेऊ. इथे मी हार्ट शेपचा टीन घेतलेला आहे. जर तुमच्याकडे टीन नसतील तर मग तुम्ही कुकरचा डब्बा किंवा एखादं भांडं वापरू शकताय. बटर पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेतले. त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे टुटी फ्रुटी आणि 1 चमचा मैदा घालून आपण हे मिक्स करून घेऊया. म्हणजे आपण ही टुटी फ्रुटी जेव्हा रव्याच्या मिश्रणामध्ये घालू तेव्हा ती तळाशी जाणार नाही, सगळ्या केकमध्ये पसरेल. चला आता केक बनवायला सुरुवात करू. एका भांड्यामध्ये 1 कप रवा घेतलाय आणि 1 वाटी मी दूध घेतलं होतं, त्यातलं मी पाऊण वाटी दूध घातलंय. आता हे रवा मिक्स करून घेऊया. पाव वाटी मी दूध ठेवलेलं आहे, आपण ते नंतर घालणार आहोत. दुधामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे, त्यामुळे तो लगेच भिजला जाईल. आपण 5 मिनिट भिजत ठेवूया. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय रवा छान भिजलेला आहे दुधामध्ये. तर त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालूया. 1 वाटी रवा घेतला होता, अर्धी वाटी मैदा. आता आपण जे पाव वाटी दूध ठेवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुठळ्या अजिबात होणार नाहीत कारण आपण व्हिस्करने मिक्स करतोय. तर मी ते अजून 2 चमचे दूध जास्तीचं घातलेलं आहे कारण तशी गरज वाटली. जर गरज वाटत असेल तर मग तुम्ही दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकताय. आता व्यवस्थित मिक्स करून घेतले. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी साखर घातली आहे, पिठी साखर आहे. आता आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, साखर लगेच विरघळली जाते आणि अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढा तुमचा केक छान फुलतो. त्यानंतर याच्यामध्ये पाव वाटी तेल घालून घेऊया. आपलं जेवणाला आपण जे तेल वापरतो त्यातलंच तेल घालायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स घातलाय. जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर विलायची पावडर तुम्ही बारीक करून घालू शकताय, त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घातले आणि 1 चिमटभर बेकिंग सोडा. आता आपण हे अलगद मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त फेटायचं नाही, नाहीतर मग जे बबल येतात ते मोडले जातात. तर मी लगेचच याच्यामध्ये टुटी फ्रुटी सुद्धा घालते, म्हणजे दोन्ही व्यवस्थित एकत्रितरित्या मिक्स करता येईल. हे मिश्रण मिक्स केल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेचच टीनमध्ये घालायचं. म्हणूनच टीनची पूर्वतयारी आधीच करून घ्यायची. तर तळाशी मी थोडीशी टुटी फ्रुटी टाकते. त्यानंतर मग याच्यामध्ये केकचं बॅटर घालून घेऊया आणि वरतून पण थोडीशी टुटी फ्रुटी घालून घेऊ. आता थोडंसं टॅप करूया म्हणजे केक व्यवस्थित फुलला जाईल. गॅसवर मी एक मोठी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली आहे. 10 मिनिट झाले. कढईमध्ये छोटीशी प्लेट ठेवले, त्यावरती हा केकचा टीन ठेवू आणि वरती झाकण घालूया. आता स्लो गॅसवर हा केक आपल्याला 25 ते 30 मिनिट बेक करून घ्यायचा आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकताय, सुरी घालून बघते तर सुरीला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे हा केक इथे बेक झालेला आहे. तर हा केक मी अर्धा तास थंड करून घेतला आणि थंड झाल्यानंतर टीनमध्ये अशा पद्धतीने खाचा पाडून हा केक सुट्टा करून घेतला. आता टॅप करून घेऊया एका प्लेटवर. बटर पेपर काढून घेऊ. केक काढताना थोडीशी सुरी लागली केकला, त्यामुळे थोडासा तुटला, पण हरकत नाही. हार्ट शेपचा इथे रव्या मैद्याचा केक तयार झालाय आणि बघू शकता किती स्पॉन्जी झालाय, मस्तच. तर तुम्ही हा घरच्या घरी रवा मैद्याचा केक नक्कीच बनवून खाऊ शकताय. खूप छान होतो टेस्टला सुद्धा. जर तेच रोजचे केक तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर हा केक नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. केक कट करताना सुद्धा बघू शकताय अलगद कट होतोय, मस्तच एकदम स्पॉन्जी झालेला आहे केक. तर इथे मी केकचे सगळ्या पीसेस करून घेतलेत. तर इथे अयंगार स्टाईल रवा मैद्याचा केक तयार झालाय.
तर तुम्ही हा केक नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.